नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च तुमचं स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 2 लेक्चर सिरीजमध्ये आपण घटना आणि त्याची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल बघितलं। त्याच्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये देखील बघितले। आता आपल्याला तिसरा चॅप्टर बघायचा आहे, तो म्हणजे प्रस्तावना, प्रियम्बल। मग ह्या प्रियम्बलच्या स्वरूपामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, कोणत्या स्वरूपात विचारतात, मग त्याच्यावर फॅक्च्युअल विचारलं जातं का कॉन्सेप्च्युअल विचारलं जातं का शब्दांच्या वर अर्थ विचारला जातो, ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला एक ऑब्झर्वेशन करायचं आहे। मग या संदर्भातले पीवायक्यूज काय आहे हे आपण पीवायक्यूज जे ओव्हरलॅपिंग होता ते बाजूला सारून अगदी मोजकेच पण एक्झाम ओरिएंटेशन कशी असू शकतात याचा पण आपण इथं अवलोकन करणार आहे। मग पहिला क्वेश्चन आहे तो आहे एएसओ मेन्स ऑक्टोबर 2022 चा रिसेंटचा आहे। भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य दिलेला आहे। म्हणजे एकंदरीत आपल्याला आपले जे संविधान आहे आणि संविधानाचं प्रियम्बल आहे त्याचं असलेली पर्टिक्युलर जी लाईन्स आहे त्या लाईन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जसं की इंग्लिशमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया सॉव्हरेन सोशलिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक आणि बाकीच्या पुढच्या गोष्टी। मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला मराठी जर माहीत असेल तर मराठीतूनही थोडं लक्षात करण्याचा प्रयत्न करा, कारण की ॲज इट इज क्वेश्चन इथं तो विचारलेला आहे की सुरुवात कशी होती। मग सुरुवात होती आम्ही भारताचे लोक, भारताचे असलेले सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य अशा स्वरूपात त्याची सुरुवात होती आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याला प्रियम्बलच्या प्रत्येक शब्दांचाही अर्थ आपल्याला तिथं उमगतो। मग आपण सगळ्यात पहिला शब्द वापरला आहे तो म्हणजे सार्वभौम। सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय होतो तर कोणत्याही बाह्य असलेल्या शक्तीविना स्वतःचे डिसिजन स्वतः घेणे। मग अशा स्वरूपामध्ये कोणीही व्यक्ती किंवा राजा किंवा राणी किंवा संस्था आपल्यावर अधिराज्य गाजवत नाही। वी आर टोटली फ्री फ्रॉम द ऑल ॲब्स्ट्रॅक्शन्स। मग जे पण काही ऑब्स्ट्रॅक्शन्स असेल त्याच्यापासून आपण कसं असणार आहे, फ्री असणार आहे। मग ही सॉव्हरेनिटी 4 प्रकारची असतात। एक आहे लीगल सॉव्हरेनिटी, दुसरी आहे पॉलिटिकल सॉव्हरेनिटी, इंटरनल सॉव्हरेनिटी आणि आउटर सॉव्हरेनिटी। मग अशा पद्धतीचे असलेले हे जे प्रकार हे आपण नंतरच्या लेक्चर सिरीजमध्ये बघता येऊ शकणार आहे। मग त्याच्यानंतर शब्द येतो समाजवादी। मग समाजवादी म्हणजे तर त्या प्रकारचा असलेला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर समाजवादी म्हणजे की जिथं गव्हर्नमेंटचं वर्चस्व आहे। मग अशा वेळेस सगळ्या गोष्टी कोण घेणार आहे तर गव्हर्नमेंट डिसिजन घेणार आहे फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल्स। त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही स्वरूपातला एका धर्माला आपण वाव देत नाही, सर्व धर्म समभाव ही संकल्पना। प्रजासत्ताक आपल्याकडे जो राष्ट्रप्रमुख आहे तो कोणत्याही व्यक्ती वंश परंपरे असणार नाही। त्यानंतर तुमचं असलेलं गणराज्य रिपब्लिकला आपल्याला त्या पद्धतीचं तिथं बघता येऊ शकतं। मग अशा स्वरूपामध्ये हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आहे तर त्याचा आन्सर असणार आहे शेवटचं की सरनाम्याचं खालीलपैकी क्रम विचारला तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य हे तिथं असणार आहे। आलं लक्षात। मग अशा प्रकारचा असलेला संदर्भ तुम्हाला तिथं माहिती असणं गरजेचं आहे। चालायचं पुढं, चलो पुढचा काय क्वेश्चन आहे उद्देश पत्रिकेतील दुसरा क्वेश्चन। उद्देश पत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते, कारण इंडस्ट्रियल मेन्स सप्टेंबर 2022। बघा बेसिकली समाजवादी शब्द जेव्हा आपण बघतो तर समाजवादी शब्द हा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आहे। मग समाजवादी जर आपण म्हणत असेल तर समाजवादी ह्या शब्दाच्या अर्थामध्ये एक गोष्ट लपलेली असती, ती म्हणजे काय तर मिश्र अर्थव्यवस्था। मिश्र अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेस आपण संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसते की पब्लिक सेक्टर प्लस प्रायव्हेट सेक्टर आपल्या भारतामध्ये आहे। मग पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर म्हणजे काय, जसं की आपल्याकडं गव्हर्नमेंटचं असलेलं रेल्वे, गव्हर्नमेंटचे पोस्ट, गव्हर्नमेंटचं असलेलं कोल इंडिया हे सगळं असून हे सुद्धा प्रायव्हेट सेक्टरही आपल्याकडं काय करतं एक्झिस्ट करत असतं। मग अशा वेळेस ह्या मिश्र अर्थव्यवस्थेचा संदर्भ जेव्हा घेतो तर त्यावेळेस आपल्याकडं समाजवादी दृष्टिकोन कसा अवलंबवला जातं तर गव्हर्नमेंट म्हणजेच त्या प्रकारचं असलेलं गव्हर्नमेंट हे प्रायव्हेट सेक्टरवर काय लावतं, विविध प्रकारचे टॅक्स लावतं। टॅक्स लावून त्या प्रकारचं असलेलं गव्हर्नमेंट स्वतःजवळ पैसा घेतं आणि गव्हर्नमेंट शासकीय योजनांच्या माध्यमातून त्या प्रकारे गरीब लोकांना काय देतंय थोड्याफार स्वरूपामध्ये का होईना मदत प्रोव्हाइड करतंय।
म्हणजे आपल्याकडं इथं समाजवादी अर्थव्यवस्थेच्या स्वरूपातून पब्लिक सेक्टर प्लस प्रायव्हेट सेक्टर असूनही सुद्धा आपण प्रायव्हेट सेक्टरच्या असलेल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असेल त्याच्यावर होल्ड केल्या जातं किंवा त्याच्यावर डिटर्मिनंट पॉलिसी क्रिएट केल्या जाते. कोणाकडनं? तर गव्हर्नमेंटकडनं. म्हणून आपल्याकडं काय आहे तर लोकशाही समाजवाद आहे. साम्यवादी समाजवाद बिलकुल असू शकत नाही. त्यामुळं हा काय आहे लोकशाही समाजवाद बघता येऊ शकतं. मग परंतु नंतरच्या काळामध्ये आपला असलेला जो भारत आहे तो भारताने थोड्या इकॉनॉमिकल पॉलिसी चेंज केल्या. मग 1992 नंतर आपल्या पॉलिसीमध्ये सगळ्यात मोठा बदल आला तो म्हणजे काय तर LPG. मग LPGच्या माध्यमातून आपल्याकडं असलेल्या अर्थव्यवस्थेचं स्वरूपच बदललं. मग अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलत असता कारणामुळं आपल्याकडं अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्था झाली आणि कुठेतरी भांडवलशाहीला आपण काय केलंय प्रस्थान केलेलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे. मग याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे. का गेला आहे? कारण की आता भारत कसा आहे भांडवलशाही आहे. कसा आहे भांडवलशाही आहे. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की भारताची ध्येय धोरणं आता काय आहे एक मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाच्या माध्यमातून होत आहे की सगळं डिटरमाइन कोण करणार आहे तर मार्केट करणार आहे. कोण करणार आहे? मार्केट करणार आहे. त्यामुळं इथं शब्द विचारला काय आहे शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे काय आहे धोरण बदलत चाललेले आपल्याला दिसून येत आहे. म्हणून समाजवादी शब्दाच्या ऐवजी आता भांडवलशाही टाकावं का अशा प्रकारचं क्रिटिसायझिंग पॉइंट पण आपल्याला सध्या समाज माध्यमामध्ये दिसून येत आहे. येते लक्षात? हा सप्टेंबर 2022 मध्ये मेंसमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्याच्यात तिसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे काय भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा टॅक्स असिस्टंट ऑगस्ट 2022 ला विचारलेला आहे की घटनेचा सरनामा हा काय आहे. मग तो घटनेचा भाग नाही अशातला भाग आहे का तर बिलकुल नाही. त्या प्रकारचा असलेल्या संसदेद्वारे घटना दुरुस्ती न होणार आहे असंही नाही. भारतीय राज्यघटनेतील अधिकाराचा स्रोत नाही किंवा राज्यव्यवस्थेने साध्य करावायची उद्दिष्ट दर्शवितो. मग आपल्याला काय दिसतंय की नेमकं आपलं संविधान जेव्हा बनलं तर त्यावेळेस आपल्याला घटनेच्या माध्यमातून काहीतरी द्यायचं होतं. मग घटनेच्या माध्यमातून काहीतरी द्यायचं असताना आपल्याला राज्यसंस्थेच्या स्वरूपामध्ये तिथं कार्य करावं लागणार आहे. मग राज्यसंस्थेचं कार्य कोणती राज्यसंस्थेने काय करावं राज्यसंस्थेची ॲक्शन कशी असली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या असलेल्या विशेषतः भारतामध्ये ज्या काही गोष्टीची अपेक्षा आहे ती कशी फुलफिल केल्या जाईल. मग अशा स्वरूपामध्ये राज्यव्यवस्थेने साध्य करावायची जी उद्दिष्टे आहे ते खऱ्या अर्थाने आपला काय आहे सरनामा तिथं उद्दिष्ट होतो. जसं की फॉर एक्झाम्पल सगळ्यांना न्याय पाहिजे. न्याय कोणता सामाजिक आर्थिक राजकीय स्वरूपातल्या न्याय हा संदर्भ देत आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीची असलेली जी अपेक्षेची पूर्तता आहे ती कोणी केली पाहिजे तर राज्यसंस्थेने केली पाहिजे. मग खऱ्या अर्थाने हा सरनामा काय आहे आपल्याला दिसून येतोय. सरनामाची पायामुळं जेव्हा बघायला जातो ना तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की 13 डिसेंबर 1946 ला एक रिझोल्युशन पाठवलं होतं किंवा रिझोल्युशन मांडलं होतं. त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. काय म्हणतात ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन उद्देश पत्रिका. काय आहे उद्देश पत्रिका. मग नावातच उद्देश पत्रिका आहे. उद्देश काय असणार आहे ह्या संविधान सभेचा ह्या संविधानाचा उद्देश काय असणार आहे तर त्याच्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या असेल ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. नंतर ह्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं रूपांतर कशामध्ये झालंय प्रस्तावनेमध्ये झालेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. त्यामुळं प्रस्तावना ही नेमकं काय आहे तर एका प्रकारे राज्यव्यवस्थेने साध्य करावायची उद्दिष्टे तिथं दर्शविताना आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे चौथा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन काय सांगतो चौथा क्वेश्चन सांगतो योग्य पर्याय निवडा. ESI मेंस ऑगस्ट 2022 मध्ये क्वेश्चन विचारलाय. मग काय आहे तर भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुत्वता ही तत्वे कोणत्या देशातील संविधानापासून प्रेरित आहे. ज्यावेळेस आपण संविधान बघतो ना तर संविधानामधला प्रत्येक इन्ग्रेडियंट्स प्रत्येक ईच अँड एव्हरी बिट्स और वी कॅन बी सेट ईच अँड एव्हरी वर्ड्स हॅज बी टेकन फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल्स. संविधान बनवलं कशासाठी लोकांच्या कल्याणासाठी. संविधानाचा आत्मा काय आहे लोककल्याण. संविधानाला नेमकं अपेक्षित काय आहे तर लोकांचा उद्धार. मग अशा वेळेस आपल्या संविधानामधल्या प्रत्येक गोष्टी ज्या की मानवाच्या असलेल्या प्रत्येक गरजेची पूर्तता करतो
तर त्याच्यासाठी असलेलं हे संविधान आणि ह्या संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व तत्व दिली आहे ती कोणत्या देशाकडनं घेतलेली आहे तर लक्षात ठेवायचं तर फ्रेंचकडनं घेतलेली आपल्याला तिथं दिसून येणार आहे. म्हणजे फ्रेंच रिव्होल्यूशन वॉज द पायोनियर टू इंट्रोड्यूस द फॅटर्निटी, ट्रँक्युलिटी अमॉंग द ऑल पीपल्स. त्यामुळं लुईस 14 जो राजा होता त्या लुईस 14ला फ्रेंच रिव्होल्यूशनच्या माध्यमातून बाजूला सारलं होतं आणि ह्या लुईस 14ला सांगितलं होतं की आता लोकांचे असलेले जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. आता यापुढं असणार आहे ती फक्त लोकशाही, नाका तुमची राजेशाही. मग अशा वेळेस फ्रेंच रिव्होल्यूशन फार गाजलेलं होतं 1720 मध्ये. त्यामुळं त्याचं असलेली जी संदर्भता आपण घेतली तर ही संदर्भता प्रिएम्बलमध्ये टाकलेली आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन. पुढचा क्वेश्चन आहे, जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला, त्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता. एसोमेस जुलै 2022 याच्यामध्ये कोणता भाग नव्हता हे इथं क्वेश्चन विचारला होता, जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मांडलेलं होतं. भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ता असेल, कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही, स्वतंत्र भारताची सर्व सत्ता अधिकार जनतेकडून प्राप्त होईल, भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समानता दिली जाणार आहे. मग कोणती गोष्ट नव्हती असं विचारलेलं आहे तर भारत हे स्वतंत्र सार्वभौम आणि प्रजासत्ताक असणार आहे. परंतु सेकंड जे स्टेटमेंट आहे की कोणत्याही विशिष्ट वर्गास खास संरक्षण दिले जाणार नाही असं कुठंही तिथं म्हटलं गेलं नव्हतं. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन किंवा ज्याला आपण म्हणतो उद्दिष्टांचा ठराव, हा उद्दिष्टांचा ठराव एका प्रकारे असलेलं आमचं उद्दिष्ट काय, संविधानाचं उद्दिष्ट काय, संविधानामधून आम्ही काय देण्याचा प्रयत्न करतोय, सर्वानुमते सर्व कल्याणासाठी आम्ही तयार केलेलं हे संविधान असणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून जर आमच्याकडनं काही गोष्टी द्यायच्या असेल तर आम्ही अशा प्रकारे देऊ की ज्याच्या माध्यमातून लोकांचं कल्याणच होणार आहे. मग इथं फक्त काही स्पेसिफाईडली काही गोष्टी मेन्शन केल्या नव्हत्या. मग त्याच्यातली ही एक मेन्शन होती की आम्ही त्या प्रकारे सर्व वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार आहे, अशा प्रकारे मेन्शन केलं नाही. स्वतंत्र भारताची सर्व सत्ता अधिकार कोणाकडून, जनतेकडून प्राप्त होणार आहे. जर आपण सुरुवातच बघितली तर आपल्याकडे काय दिसतंय, आम्ही भारताचे लोक. मग आम्ही म्हणजे कोण, वी द पीपल्स. आपण पॉवर कोणाकडनं ड्रॉन करतोय तर आपल्या लोकांकडनं. जनता ही काय आहे, सार्वभौम आहे. इथं कोणत्याही एका व्यक्तीचं किंवा संस्थेचं राज्य असणार नाही. सगळं पॉवर कुठे आहे तर जनतेकडं आणि सर्व जनतेला कायद्यापुढील समानता दिली जाणार आहे. हे तीन ज्या गोष्टी आहे ते आपल्या सरनाम्यामधून प्रदर्शित होताना आपल्याला दिसून येते. परंतु विशिष्ट वर्गासाठी, कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी संरक्षण दिले जाणार नाही हे आपण तिथं मेन्शन केलेलं नाहीये. नंतरच्या काळामध्ये आपण 42व्या घटना दुरुस्तीने शब्द टाकला तो म्हणजे धर्मनिरपेक्ष. मग धर्मनिरपेक्ष जेव्हा शब्द टाकला तर त्याचा अर्थ हा होतो की आपण कोणत्याही विशिष्ट समुदायाला वाव देत नाही. खऱ्या अर्थाने हा मूळ संविधानामध्ये नव्हता, नंतर 42व्या घटना दुरुस्तीने टाकला. तरीही याचा अर्थ हा होत नाही की पहिले आपण त्या प्रकारे तिथं मान्य करत होतो, बिलकुलच नाही. आलं लक्षात. त्यामुळं कोणतं नाहीये तर 2 क्रमांकाचं ऑप्शन असणार आहे. चालायचं मग पुढं 6वा क्वेश्चन घेऊया. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे एसोमेस जुलै 2022 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज मीन बाय द सेक्युलरिझम. ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो तर त्यावेळेस सेक्युलरिझम हा शब्द विशेषतः 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार टाकण्यात आलेला आहे आणि याच्या अंतर्गत आपल्याकडं ऑलरेडी 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्य आपण प्रत्येक व्यक्तीला दिलेलं आहे. खरं बघायला गेलं तर हा शब्द टाकायची गरज नव्हती, परंतु त्याच्या मागची एक स्टोरी सांगतो. बघा, 1973ला आपल्याकडं एक केस झाली होती. त्या केसचं नाव आहे केशवानंद भारती केस. ह्या केशवानंद भारती केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी चॅलेंज केली होती. कोणाला चॅलेंज केलं होतं तर संसदेला. संसदेला काय सांगितलं की संसद तुम्ही विविध प्रकारचे असलेले काय बनवू शकतात, कायदे बनवू शकतात, परंतु हे कायदे मूलभूत संरचनेला काय नाही केला पाहिजे, धक्का नाही लागला पाहिजे. संसदेने त्या गोष्टी ऐकल्या. संसदेने सांगितलं की कायदा करण्याचा अधिकार आमचा आहे आणि काय बदल करायचं तो आम्ही ठरवणार आहे, तुम्ही कोण ठरवणार ना. म्हणून ह्या गोष्टीला ॲज अ चॅलेंज म्हणून इंदिरा गांधींनी फक्त ॲक्सेप्ट केलं आणि इंदिरा गांधींनी जेव्हा ते ॲक्सेप्ट केलं तर 42वी घटना दुरुस्ती केली आणि 42व्या घटना दुरुस्तीमध्ये प्रिएम्बल पासून ते प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट,
मंत्रिमंडळ यांच्यामध्ये सगळ्या ठिकाणी बदल केल्या, फक्त आणि फक्त का म्हणून, तर कारण की तिला चॅलेंज केलं होतं, मॅडमला चॅलेंज केलं होतं की तुम्ही मूलभूत संरचनेशिवाय तुम्ही दुसऱ्या काही गोष्टी करू शकत नाही. म्हणजे विचार करा, ह्या गोष्टी जेव्हा तिने ॲक्सेप्ट केलं मॅडमने, इंदिरा गांधींनी, त्यावेळेस किती मोठे बदल केले. मग 42वी घटना दुरुस्ती काय म्हणल्या जाते, तर मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणल्या जातं. मग त्याच्या स्वरूपामध्ये ऑलरेडी आपल्याकडं तर 25 ते 28 सगळं होतं, तरीही आपला हा शब्द टाकलेला आहे, तो म्हणजे धर्मनिरपेक्ष. मग याचा अर्थ काय होतो किंवा ह्या स्वरूपामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहे, तर लक्ष ठेवायचं. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय अशा विचारलेलं आहे. राज्य हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल, राज्य हे धर्म अनुकूल असते, राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल, राज्याच्या कोणत्याही विशिष्ट धर्माची निष्ठा नसेल, राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल. मग कोणते विधान बरोबर आपल्याला तिथं दिलेलं आहे. मग आता मला एक सांगा, अनुकूल असेल का, बिलकुल नाही. जसं की भारतामध्ये कोणताही एका धर्माला राष्ट्रधर्म म्हणून कन्सिडर करत नाही. जसं की तुम्ही इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तान म्हणता, मग पाकिस्तान हे तिथलच्या असलेल्या देशाचं काय आहे, धर्म आहे, भारताचा आहे का, नाही. म्हणून इथं ब स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. राज्य एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल, असू शकतं का, भारतामध्ये एखाद्या धर्माबद्दल विरोधात राहू द्या बरं तुम्ही, बिलकुल असणार नाही. मग भारत धर्मनिरपेक्ष असेल का, नाही. उलट सर्व धर्म समभाव हा जो संकल्पना आहे ती आपण काय करतोय, बाळगतोय, भाव. आलं लक्षात. ह्यामुळं पहिलं त्याप्रमाणे अ गेलं, त्या प्रकारचं असलेलं, फक्त ब ही गेलं. मग राहिलं काय, तर कड ई राहिलेलं आहे. म्हणजे राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेलं नसणार आहे, राज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माची निष्ठा नसेल आणि राज्य धर्माच्या विरोधातही नसेल. सगळ्यांना आपण मुभा दिलेली आहे, तुम्हाला त्या पद्धतीने काही गोष्टी करायची असेल तर करू शकतात. इव्हन दो आपल्याकडं रिलिजियस इन्स्टिट्यूशन स्थापन करण्याची जी मुभा आहे ती आपण इंडिव्हिज्युअल व्यक्तीला दिली आहे. ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज जर आपण बघायला गेलं तर भारतामध्ये जेवढी मोकळी भेटलेली आहे ना, तेवढी कुठंच मोकळी भेटलेली आपल्याला दिसून येत नाही. परंतु एक फरक आहे, आपल्या भारताचा धर्मनिरपेक्षता ही वेगळ्या स्वरूपातली आहे आणि फॉरेनची असलेली म्हणजे वेस्टर्नच्या लोकांची असलेली धर्मनिरपेक्षता ही वेगळी आहे. मग वेस्टर्नच्या असलेल्या कंट्रीची असलेली जी धर्मनिरपेक्षता आहे तर ही कशी आहे, तर एका प्रकारे निगेटिव्ह आहे. कसं आहे, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक स्वरूपातली आहे. भारताची धर्मनिरपेक्षता ही कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर त्या प्रकारे आपण जर आपल्या धर्मामध्ये वाईट चाली, रूढी, परंपरा जर असेल तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, इंटरफेअर करू शकतो. जसं की तुम्हाला 2 मिनिटात उदाहरण देतो मी. बघा, ज्यावेळेस आपण निगेटिव्ह सेक्युलरिझम म्हणतो आणि पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणतो तर नेमकं त्याचा फरक काय. निगेटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे नकारात्मक असलेलं धर्मनिरपेक्षता ही फॉरेनमध्ये आहे. मग ती कशी आहे, तर तिथं अशा प्रकारचं असलेलं डिस्टिंक्शन केलं जातं. कोणाकोणामध्ये, तर राज्यसंस्थेमध्ये आणि तुमच्या असलेल्या धर्मामध्ये. म्हणजे तुमचा धर्म हा टोटली सेपरेट असणार आहे. कोणापासून, राज्यसंस्थेपासून. म्हणजे राज्यसंस्था धर्मसंस्थे किंवा धर्मामध्ये ढवळाढवळ करू शकतच नाही. तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे, स्टेट हॅज टू बी सेपरेटेड फ्रॉम द रिलिजियस ॲक्टिव्हिटी. इफ रिलिजियस ॲक्टिव्हिटीज हॅज बीन डन इन द ओन स्पियर, द स्टेट शुड नॉट बी इंटरफेअर विदिन दॅट. हे स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु भारतामध्ये तसं नाहीये. भारतामध्ये काय आहे, स्टेट कॅन बी इंटरफेअर विदिन द रिलिजियस मॅटर. पण रिलिजियस मॅटरमध्ये कधी इंटरफेअर करू शकतं, ज्यावेळेस रिलिजियस म्हणजे किंवा त्या स्वरूपातलं असलेले जे रिलिजियस पद्धती आहे त्याचा कशाचा असेल, चुकीच्या असेल, त्याच्यानंतर वाईट असेल किंवा त्या प्रकारच्या असलेल्या चाली, रूढी, परंपरा याच्याने जर मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर स्टेट कॅन बी इंटरफेअर विदिन द रिलिजियस मॅटर. म्हणजे तुमच्या असलेल्या धर्मामध्ये वाईट प्रथा असू द्या, लगेच स्टेट काय करणार आहे, इंटरफेअर करणार आहे. याला म्हणतात पॉझिटिव्ह सेक्युलरिझम. सकारात्मक असलेला काय आहे, हा भाव आपल्याला तिथं दिसून येतोय. म्हणून तिथं क्वेश्चन इथं आहे, राज्य कोणत्याही विशिष्ट धर्माची निष्ठा नसेल आणि राज्य धर्माच्या विरोधी नसेल आणि कोणत्याही धर्मावर नसेल, परंतु पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये आपण काय करतोय, इन्व्हॉल्वमेंट करतोय. आलं लक्षात. म्हणून याचं उत्तर असणार आहे 4थ्या क्रमांकाचं. चालायचं पुढं. चला, 7वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. कंबाईन गट क एप्रिल 2022चा असलेला क्वेश्चन आहे. ग्रुप सी पूर्व परीक्षा आहे त्याच्याबद्दल विचारलेला आहे. कोणते विधान सत्य नाही. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे का, नाही.
स्वीकारण्याची आहे. काय आहे? स्वीकारणे म्हणजे स्वीकृती केली आहे. कधी? तर 26 नोव्हेंबर 1949ला. 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडलाय. ॲब्सोल्युटली. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली आहे. ॲब्सोल्युटली. भारतातील राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय जो न्याय आहे तो आपण सोव्हिएतकडनं घेतला आहे. यस, आपण हे सगळं बघितलेलं पण आपल्याला दिसून येते. त्यामुळं कोणतं नाहीये तर लक्ष ठेवायचं, सत्य नाही ते म्हणजे पहिलं स्टेटमेंट इज अ रॉंग स्टेटमेंट असणार आहे. गॉट इट? चलायचं पुढं. चलो, पुढचं आहे 8वा क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. कंबाईंड ग्रुप बी 2020 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. सरनामा राज्यघटनेला जे प्रस्थापित किंवा प्रचारित करावायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जिथे जिथे संदिग्ध असेल तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ नारूपे करण्यास सहाय्य करतो. त्याच्यानंतर ब स्टेटमेंट आहे, संविधान सभेने या संविधान सभेप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागात कायदेशीर करण्यात आलेली आहे तशी ही सरनाम्यात केलेली नाही. आता एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की जेव्हा सरनामा तयार झाला, सरनामा विशेष स्वरूपामध्ये काही असा तयार करण्यात नाही आलेला आहे, तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे उद्दिष्टांचा जो ठराव आहे त्याचंच रूपांतर काय झालेलं आहे? सरनाम्यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. उद्दिष्टांचा ठराव मांडला होता तो 13 डिसेंबर 1946ला आणि त्याच्यानंतर अगदी काही एका महिन्याच्या आतच का होईना म्हणजे 22 जानेवारी 1947ला, कधी? 22 जानेवारी 1947ला हा उद्दिष्टांचा ठराव काय केला होता? संविधान सभेने पारित केला होता. म्हणजे तो त्यांनी मान्य केला होता. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की संविधान सभेच्या मनामध्ये होतच की आपल्याला हे उद्दिष्टांचा ठराव पारित करणं आहे आणि उद्या चालून हे उद्दिष्टांचा ठराव आपला सरनामा जागा घेणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला माहिती आहे की संविधानप्रमाणे राज्यघटनेच्या प्रमाणे इतर भागामध्ये कायदेशीर करण्यात आलेली जी काही गोष्ट असेल ती सरनाम्याला मान्यता दिली नाही. हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला हे फक्त अ स्टेटमेंट काय आहे? बरोबर आपल्याला तिथं दिसून येतं. अ स्टेटमेंट आहे आणि अ स्टेटमेंट आहे. कारण की जेव्हा गरज पडेल तर त्यावेळेस संविधानाचा अर्थ लावायचा असेल, संविधानाच्या अर्थामध्ये काही ॲम्बिग्युटी तयार होत असेल तर त्यावेळेस काय असणार आहे? तर पर्टिक्युलर आपलं जे संविधानाचा प्रिएम्बल आहे ते प्रिएम्बल तिथं मदत करणार आहे आणि मदतीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहे. म्हणून अ तिथं स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. आलं लक्षात? चलायचं पुढं. चला, 9वा क्वेश्चन. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? PSI 2019 मध्ये क्वेश्चन विचारला. चुकीचे कोणते आहे विचारलेला आहे. 42व्या घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यामध्ये फक्त शब्द काय आला? फक्त समाजवादी, धर्मनिरपेक्षता हे दोनच नवीन शब्द ऍड केले आहे. बिलकुल नाही. तर आपल्याला माहिती आहे की समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता, काय? एकात्मता हे 3 शब्द आपण काय केलेले आहे? ऍड केलेले. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. मग चुकीचं आपल्याला लगेच सापडलं, परंतु बाकीची इन्फॉर्मेशन वाचून घेऊ. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलाय. मी तुम्हाला आता सांगितलं की इंदिरा गांधींनी 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून अगदी प्रिएम्बल पासून सुरुवात केली बदलण्यासाठी, तर पार लगे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट पर्यंत सगळं चेंज केलेले. मग त्याचे परिणाम बघा. काय सांगितलेलं आहे? 42व्या घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केला. सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट असो तर न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्रलेखनाचे काढण्याचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले. कारण की मॅडम काय म्हणले की मला जर तुम्ही छेडत असाल आणि माझ्या असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये तुम्ही हस्तक्षेप करत असाल तर मी तुमच्यासाठी रणरांगण तयार करून ठेवलेले आहे. मग अशा वेळेस मॅडमने डायरेक्ट लगे त्या प्रकारचा कायद्याचा वापर करून, घटना दुरुस्तींचा वापर करून पॉवर कर्टेल करून टाकली होती. कोणाची? तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तिथं मर्यादित करण्यात आले होत्या 42व्या घटना दुरुस्तीने. लोकसभेचा आणि राज्य विधी मंडळाचा कार्यकाळ 5 वर्षाहून 6 वर्ष केला होता. कारण की मॅडमला थोडं जास्त दिवस काय करायचं होतं? स्वतःचं वर्चस्व गाजवायचं होतं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून सगळ्या 42व्या घटना दुरुस्तीने झालेले आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? मग 9व्याचं असलेलं चुकीचं काय आहे? तर हे आपल्याला तिथं दिसून येणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द डॅश डॅश राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे.
10 नंबरचा क्वेश्चन आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये. अगदी सोपे सोपे क्वेश्चन विचारतात मुख्य परीक्षेमध्येही, फक्त कॉन्सेप्ट चांगली पाहिजे. मग वी द पीपल्स ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना कुठून घेण्यात आलेली आहे? तर लक्ष ठेवायचं, ही संकल्पना घेण्यात आली आहे अमेरिकेकडनं. कुठून घेण्यात आली आहे? अमेरिकेच्या प्रिएम्बलमध्ये सुरुवात आहे वी द पीपल्स, आणि ह्या प्रकारचं असलेलं आपण इथं काय केलेलं आहे? वी द पीपल आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलमध्ये टाकलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 11वा. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार भारत प्रजासत्ताक आहे. मग प्रजासत्ताकचा अर्थ कोणता? एएसओ मुख्य परीक्षा 2018. बघा, आता आपण जेव्हा रिपब्लिक म्हणतो तर रिपब्लिकचा अर्थ काय असतो? आपल्याकडं शासन प्रमुख आणि राष्ट्रप्रमुख असतो किंवा देशाचा प्रमुख असतो. मग ज्यावेळेस आपण म्हणतो देशाचा प्रमुख, काय? देशाचा प्रमुख, किंवा त्याला आपण पॉलिटिकल लँग्वेजमध्ये राष्ट्राचा प्रमुख म्हणतो. तर राष्ट्राचा प्रमुख कोण असतं? मग त्या प्रकारे राष्ट्राचा प्रमुख दोन पद्धतीने असतो. एक काय असतो? तो वंश परंपरेने किंवा जनतेकडून निवडून आलेला, किंवा जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडून आलेला. बघा, राष्ट्रप्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दोन पद्धतीचा असतो. एक म्हणजे तर वंश परंपरेने आलेला, आणि एक तर जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षकडून निवडून आलेला. मग वंश परंपरेचं ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की वंश परंपरेने ब्रिटन हा एक सुंदर उदाहरण आहे. जनतेकडून प्रत्यक्षरित्या निवडून आलेलं म्हणजे USA आहे, आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय? तर त्या प्रकारचं असलेलं आपला इंडिया तिथं दिसून येतोय. मग आपल्याकडं वंश परंपरेने एखादा व्यक्ती तिथं विराजमान होऊ शकतो का? बिलकुल नाही. मग राष्ट्रप्रमुख कोण आहे आपले? तर राष्ट्रपती आहे. मग राष्ट्रपतींचं जे पोझिशन आहे ते वंश परंपरेचं आहे का? नाही. किंवा विशिष्ट गटाला आपण सांगितलंय का? बिलकुल नाही. ब्रिटनमध्ये बघा ना, राजा राणी, त्याच्यानंतर त्यांचे लेकरं सक्सेशन रहता है, नेपोटिज्म रहता है वहाँ पे. फॉर दॅट रिझन्स आवर इंडिया इज कॉल्ड ॲज अ रिपब्लिक इंडिया. आणि अशा प्रकारचं असलेलं आपल्याकडचं जो व्यक्ती आहे, जो राष्ट्रप्रमुख असेल, तर त्याला जे विराजमान केलं जातं ते अप्रत्यक्षरित्या तिथं केल्या जातं. राज्यकर्ता वंश परंपरेपर्यंत नसतो. यस. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. बिलकुल नाही. शासन प्रमुख जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. प्रमुखांकडून विशिष्ट काळासाठी निवडल्या जातो. मग आता इथं काय आहे? तर पहिली गोष्ट आपलं काय आहे? स्टेटमेंट बरोबर आहे. मग आता अशा वेळेस आपल्याला शासन प्रमुख जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो का? मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की ब स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. मग अशा वेळेस पहिलं आणि चौथं राहिलेलं आहे. मग आता ड बघा बरं, राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो, हे पण नाही. म्हणजे राहिलं काय? फक्त अ स्टेटमेंट आपल्याला हे राहिलेलं आहे. त्यामुळं लक्ष ठेवायचं, प्रजासत्ताक म्हणजे काय? तर राजकर्ता वंश परंपरेने असू शकत नाही, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 12वा क्वेश्चन आहे पुढचा, तो म्हणजे काय? तर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ काय होतो? गणराज्य घ्या किंवा प्रजासत्ताक घ्या, नियर टू बी एकच आहे. आलं लक्षात? मग अशा वेळेस गणराज्य म्हणजे काय? तर जनतेचं राज्य. मग देशामध्ये अनुशंशिक राज्य करता येत नाही. ॲब्सोल्युटली. देशाचा प्रमुख विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. यस, ॲब्सोल्युटली. PSI 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर दोन्ही विधाने काय आहे? बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. चौथ्या क्रमांकाचं जे आत्ता सांगितलं तेच तिथं आन्सर असणार आहे. आलं लक्षात? गणराज्य म्हणा किंवा प्रजासत्ताक म्हणा, काही म्हणा, तर तुम्ही ते इक्वल असणार आहे. 13 आहे, खालीलपैकी विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा क्वेश्चन आहे. काय सांगितलेलं आहे? धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य धर्म सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणत्याही एक धर्म राज्य धर्म म्हणून मानत नाही. बरोबर. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26, 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिली आहे. धर्मनिरपेक्षतेचा हा राज्यघटनेचा पायाभूत संरचनेचा भाग आहे. हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे? बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. भारताची नीव त्याच्यावरच राखल्या गेलेली आहे.
भारताचं असलेलं संविधान, भारताची संसदीय लोकशाही ह्या गोष्टीवरच आधारलेली आहे. भारताला असलेल्या प्रत्येक गोष्टी जे की एक समृद्ध देश म्हणून बनू शकतो, तर त्याच्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे. कारण की भारतामध्ये डायव्हर्सिटी इन युनिटी आहे. मग अशा वेळेस भारताचं असलेलं जे काही गोष्टी असेल ते सगळं कोणासाठी आहे, तर लोकांसाठी आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता हे एका प्रकारची काय आहे, मूलभूत आपल्याकडे संकल्पना आहे, हे आपण इथं मान्य करू शकतो. आलं लक्षात? मग याचा आन्सर असणार आहे ऑल ऑफ दी अबोव. 14वा क्वेश्चन घ्यायचा आहे मित्रांनो. 14वा क्वेश्चन काय आहे? भारतीय राज्यघटनेच्या सरनामाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ASO मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. सरनामा घटनेचे अविभाज्य अंग आहे. यस. सरनाम्यातील तरतुदी ह्या न्यायालयाद्वारे मध्ये अंमलात आणल्या जाऊ शकतात. बिलकुल नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत म्हणून कार्य करू शकतो. हेही बिलकुल नाही. मग कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे? लक्ष ठेवायचं, फक्त अविधान काय आहे, बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपलं प्रियंबलाची असलेली आपण जोडणी केली आणि विविध प्रकारच्या केसेसमधून त्याचा न्यायनिवाडा होत गेला, तर प्रत्येक केसमध्ये कुठं ना कुठं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सरनाम्याच्या पॉवरबद्दल डिस्कस केलेलं आहे. मग ते डिस्कस करता वेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे काय, की भारताचा सरनामा हा कायदेमंडळाचा अंतिम स्रोत नसणार आहे. म्हणजे कायदेमंडळाला जेव्हा कायदा करायचा असेल त्यावेळेस 100% त्याच्यावरच अवलंबून राहावं लागतं का? बिलकुल नाही. असं करू शकत नाही. मग उर्वरित असलेल्या संविधानाचा फायदा काय होईल ना. त्यामुळं दुसरी गोष्ट, ज्यावेळेस एखाद्या न्यायनिवाड्यामध्ये जर न्यायव्यवस्थेला वाटत असेल की मला याचा अर्थ लागत नाहीये, मी इथं प्रियंबलचा अर्थ घेऊ इच्छितो, त्यावेळेस काही अंशी तुम्ही तिथं आधार घेऊ शकता. परंतु 100% न्यायनिवाड्यासाठी प्रियंबलवर अवलंबून असेल का? नाही. काय आहे हे सगळं? कारण की हा एका प्रकारचा शॉर्ट बट स्वीट इंटरप्रिटेशन ऑफ द स्टॅट्यूट म्हणलं जातं. म्हणजे तुमचं असलेलं हे एक काय आहे, शॉर्ट आहे. त्यामुळे इथं इलॅबोरेटिव्ह काही गोष्टी मेन्शन केल्या नाहीये. त्यामुळे उद्या चालून एखाद्या न्यायनिवाडा, एखादा कायदा बनवता वेळेस किंवा त्याचं असलेलं परीक्षण करता वेळेस उद्या प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकता. फॉर दॅट रिझन्स आपल्याकडे ही 100% पॉवर दिली गेलेली नाहीये. त्यामुळं हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. हे LIC ऑफ इंडिया जी 1995 जी केस झाली आहे, तर त्याच्यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं स्टेटमेंट काय असणार आहे, बरोबर असणार आहे. हे ऑब्झर्वेशन मध्ये घेणं गरजेचं आहे. 14वा क्वेश्चन. 15वा क्वेश्चन काय आहे? भारत हा गणराज्य आहे. परत तेच क्वेश्चन रिपीटेड होत असतात बरं. PSI मुख्य परीक्षा 2017. येथे लोकशाही आहे. राष्ट्रप्रमुख, राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. इथं संसदीय पद्धती आहे का? बिलकुल नाही. गणराज्याचा अर्थ विचारलेला आहे. पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिले असता? बिलकुल नाही. मग कोणते विधान बरोबर आहे? क गेलं, ड गेलं. मग आता विचार करा, क आणि ड गेलं, त्याच्यामध्ये फक्त राहिलं काय, तर त्या प्रकारचं असलेल्या स्वरूपामध्ये फक्त ब राहिलेलं आहे. म्हणजे फक्त ब आपल्याला तिथं दिसून येत आहे. भारतामध्ये लोकशाही आहे म्हणजेच गणराज्य आहे किंवा गणराज्य आहे म्हणून लोकशाही आहे, असं इथं परफेक्टली मॅचअप होऊ शकत नाही. कारण की ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला हेही दिसतंय की काही ठिकाणी लोकशाही असते परंतु प्रजासत्ताकच्याही ओरिएंटेशनने तिथं कामकाज चालवलं जाऊ शकतं. आलं लक्षात? हा 15वा क्वेश्चन. 16वा क्वेश्चन काय आहे? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटलेला आहे? बघा, आता कन्फ्यूज नाही व्हायचं. एका साईडला आहे तुमचा सरनामा आणि दुसऱ्या साईडला आहे आर्टिकल 32. आर्टिकल 32 इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हू हॅज बीन स्टेटेड दॅट? तर डॉक्टर BR आंबेडकर सर हे म्हटलेले आहे. आणि सरनामा हा आपल्या संविधानाचा आत्मा आहे हे असं कोण म्हटलेलं आहे? तर ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आहे. काय आहे? ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. म्हणून सरनामा आत्मा आहे हे भार्गव म्हणतात आणि कलम 32 हा आत्मा आहे असं डॉक्टर BR आंबेडकर सर म्हणतात. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? कितवा क्रमांकाचा? 16 क्रमांकाचा हा क्वेश्चन होता. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा, सोपे क्वेश्चन आहे. काही डिफिकल्ट लेवलचे जातात आणि काही सोपे पण जातात. खालील विधाने विचारात घ्या. सरनामा कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोत नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय बिरुवारी केस खटला 1960 अंतर्गत सरनामा राज्यघटनेचा भाग आहे असे मानले होते. केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले होते. बिलकुल नाही.
भारतीय जीवन विमा निगम खटल्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा राज्यघटनेचा एकात्मी भाग नाही असे पुनर्पश्चातीप केलेलं होतं, बिलकुल नाही. मग अशा प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे, चुकीचे दिसत आहे. ब, क, ड. राहिलं कोणतं, फक्त अ बरोबर आहे, म्हणून फक्त अ बरोबर काय असणार आहे, इथं उत्तर असणार आहे. बघा, आपल्याकडे 3 केस झाल्या होत्या. एक 3 केसपैकी सगळ्यात महत्त्वाची केस होती ती म्हणजे बेरुबारी केस. कोणती? बेरुबारी केस 1960ची. झालं काय, ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे झाले आणि भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे झाल्यानंतर पाकिस्तानचा जो पोर्शन होता ईस्ट पाकिस्तान, तर ईस्ट पाकिस्तानचा जो पोर्शन होता आणि तो विशेषतः बंगालच्या असलेल्या साईडमधला छोटासा एक भाग आहे, तो म्हणजे बेरुबारी प्रांत. आता ह्या बेरुबारी प्रांताला नेमकं कोणाकडे द्यायचं, भारताला द्विधा मनस्थिती निर्माण झाली. पाकिस्तान कंटिन्यू तिथं परसुएशन करत होता की हा भाग आमचा आहे, हा भाग आमचा आहे. पंडित नेहरूंना वाटलं की हा भाग एकदाचा आपण कोणाला देऊन टाकू, तर पर्टिक्युलर पाकिस्तानला देऊन टाकू. परंतु तिथलच्या लोकांनी अक्षरशः प्रोटेस्ट केला. तब्बल 1200 लोकांनी स्वतःची बोटं छाटली आणि त्या रक्तानी पत्र लिहिलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सांगितलं की आम्हाला प्राण देबो, जान देबो, लेकिन बेरुबारी प्रांत ना देबो, हे स्लोगन होते त्यांची. आम्हाला बिलकुल पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा नाहीये. भारत आम्हाला कसं काय तिकडे टाकतोय, कसं किंवा कसं काय विकतोय आम्हाला. त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असल्या कारणाने त्यांनी सुप्रीम कोर्टला बोलवलं आणि सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून कलम 143चा वापर केला आणि सांगितलं काय की ह्या प्रकरणामध्ये मला तुमचं ओपिनियन पाहिजे. सुप्रीम कोर्टने मान्यता दिली. सुप्रीम कोर्टकडे ते प्रकरण गेलं. प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस नेहरूंना तिथं बोलवण्यात आलं आणि नेहरूंना विचारलं की नेमकं तुम्ही कोणत्या आधारावर भारताचा एखादा भूभाग हा अगदी मोकळ्या मनाने पाकिस्तानला दिला, जो की बेरुबारी प्रांत आहे. त्यावेळेस पंडित नेहरूंनी त्यावेळेस कुठेतरी सांगितलं की हे जे मी काही केलेलं आहे ते फक्त कोणत्या शब्दाच्या आधारावर, तर सार्वभौमताच्या आधारावर. कशाच्या आधारावर? सार्वभौमताच्या आधारावर. म्हणजे आम्ही सार्वभौम झालो आहोत म्हणून आम्हाला आता अधिकार आहे की एखादा भाग घ्यायचा आणि दुसरीकडे विकू शकतो. त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टने त्यांना थांबवलं. सुप्रीम कोर्ट म्हणे की you have a kind of a sovereignty, but it is not mean that you have to sell your territory, but the mean of that sovereignty is to have to protect your territory. तुम्हाला सार्वभौम आहे म्हणजे देश विकण्यासाठी नाही, तर देशाचं संरक्षण करण्यासाठी. मग अशा वेळेस त्या प्रकारे त्यांना सांगितलं की तुम्ही आधार कशाचा घेतलाय, सार्वभौमचा. सार्वभौम शब्द कुठं आहे, तर सार्वभौम शब्द आहे तो म्हणजे सरनाम्यामध्ये. कुठं आहे? सरनाम्यामध्ये. मग इथं सुप्रीम कोर्ट चिडलं आणि सुप्रीम कोर्ट म्हणले काय की आम्ही हा सरनामा आपल्या संविधानाचा भाग नाहीये असं आम्ही कन्सिडर करतो. म्हणजे बेरुबारी खटल्यामध्ये स्पष्ट सांगितलं की सरनामा प्रिएम्बल इज अ नॉट अ पार्ट ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन. ह्या मागची ही स्टोरी होती, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग बेरुबारीच्या केसमध्ये सरनामा वॉज अ नॉट अ पार्ट ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन. परंतु नंतर केशवानंद भारती केस झाली. केशवानंद भारती केस 1973ला झाली. त्याच्यामध्ये सांगितलं यस इट इज अ पार्ट ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचा काय आहे? भाग आहे. जसं संविधानामध्ये बदल करता येतो तसं प्रिएम्बलमध्येही बदल करता येतो. त्याच्यानंतर त्या प्रकारची LIC ऑफ इंडिया 1995ची केस झाली आहे. तर त्याच्यामध्ये त्या प्रकारचा असलेला संदर्भ देत त्यावेळेस हा अविभाज्य भाग आहे. काय आहे? अविभाज्य भाग. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन आणि नो बडी और नो वन कॅन बी विथड्रॉ दिस फ्रॉम द मेन कॉन्स्टिट्यूशन्स. म्हणजे हा अविभाज्य भाग म्हणून कन्सिडर केलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा वेळेस आपल्याला फक्त इथं स्टेटमेंट बरोबर दिले, बाकीचे स्टेटमेंट काय आहे? चुकीचे आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा क्वेश्चन होता, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 18वा. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. PSI पूर्व परीक्षा 2016. उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. बरोबर.
उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्त करता येत नाही हे चुकीचं आहे. आपण एका वेळेस आपण काय केली आहे, दुरुस्ती केली आहे, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. धर्मनिरपेक्षता, समाजवादी आणि एकात्मता हे 3 शब्द त्याच्यामध्ये टाकलेला आहे, म्हणून ब चुकीचं आहे. अ बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा वेळेस इथं अ आहे, इथं कंटिन्यू प्रिंट मिस्टेक होतीये, आ नाही येते, अ आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 19वा क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2016. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा राज्यघटनेचा आत्मा आहे असे म्हटले, बरोबर. बेरुबारी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो व म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे असं नाही म्हटलेलं आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने बेरुबारी खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे प्रतिपादन केलं होते. यस, या प्रकारचं असलेलं पुनःप्रतिपादन वेगळ्या पद्धतीने केलं होतं. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने अधिनियमाद्वारे सरनाम्यामध्ये समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता हे 3 शब्दांचा टाकलेला आहे. मग आपल्याला काय दिसतंय की ड ह्या प्रकारचं चुकलेलं आहे, ड चुकलेलं आहे, त्याच्यानंतर ब ही चुकलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. म्हणजे परत इथं काय आहे, फक्त अ असणार आहे. हे प्रतिपादन केलेलं दिसून येत नाही. मग तसं केलं असतं तर नाही म्हटलं असतं केशवानंद भारती केसमध्ये. येते लक्षात? क्वेश्चन अगदी ट्रिकी करून विचारतात ते. तुमचं माइंड शार्प पाहिजे, माइंड तिथे ॲक्टिव्ह असायला पाहिजे. आलं लक्षात? समजलं? मग फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2016 मध्ये दिसून येत आहे. 20 लास्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाची भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटलेले आहे. मग आता त्या स्वरूपामध्ये कशाला म्हटलेलं आहे, तर उद्देशपत्रिकेला म्हटलेलं आहे. ते पण कोणी, तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? मित्रांनो, अशा प्रकारे प्रिएम्बलवर क्वेश्चन विचारल्या जातात आणि हे PYQच्या माध्यमातून मी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. मग याच्यामध्ये काही आपण जे क्वेश्चन्स आहे ते जे रिपीटेड क्वेश्चन आहे ते आपण थोडे स्किप करतोय. जे मला नवीन वाटतंय तर ते मी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्यामध्येही जास्त डिटेलमध्ये जाण्याचा आपण काय करू, प्रयत्न करू. आलं लक्षात? भेटूया पुढच्या असलेल्या लेक्चर सिरीजमध्ये, त्याच्यामध्ये आपण नवीन चॅप्टरला आपण हात घालू. प्रत्येक चॅप्टर वाईज आपल्याला इथं PYQ बघायचे आहे. आलं लक्षात? थँक्यू सो मच.